मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे. यवतमाळ अपडेटचा प्रामुख्याने शेतकरी चळवळीचा काय इम्पॅक्ट असतो तो आपण सध्या पाहू शकता. काल मी एक व्हिडिओ टाकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसराची अवस्था ग्रेझिंग लँड झालेली आहे म्हणून. आणि यवतमाळ नगरपालिकेनं, यवतमाळ नगर परिषदेने जर 2 दिवसात या परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण जर केलं नाही तर मी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार होतो. पण आज तात्काळ कालच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट असा पडला की आज शहर काँग्रेस कमिटी आणि प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय रवी ढोक असतील, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सगळे लोक मैदानात उतरलेले आहेत. याचा आनंद आहे. आणि त्या साईडला जर आपण पाहिलं तर नगरपालिकेने काही महिला सुद्धा कामासाठी लावलेल्या आहेत आणि ते सगळ्या ग्रास कटिंग या ठिकाणी करतात. विषय हा होता की पॉलिटिकली मतदानाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपण वापर करतो, पण महाराजांच्या स्मारक परिसराची जर अवस्था आपण पाहिली, चराऊ कुरणं जशी असतात ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला पडित रान म्हणतो, तशी झालेली होती. पण आज या ठिकाणी सभापती आहेत, शहर काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुद्धा आहेत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख सुद्धा आहेत. माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट क्लिअर करतो. एखादं जर काम चांगलं होत असेल तर त्याला चांगलं म्हणणं ही आपली जबाबदारी आहे. कालच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट आणि आज तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती मैदानात आहे, याचा मला नितांत आनंद आहे. भाऊ, काल पंढरी पाटे माझ्या बाजार समितीला आले होते. त्यांनी सांगितले की महाराजाच्या तिथे फार गवत वाढलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, उद्याला आपण तणनाशक फवारणी करूया, एवढंच मी त्यांना सांगितलं. आणि आता आम्ही हा कार्यक्रम चालू केला. तुम्ही ऑलरेडी पाचच्या कालखंडामध्ये यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक होतात. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. या ठिकाणी काही राजकारण हा विषय नाहीये. स्वतः तुम्ही या ठिकाणी साफसफाई करत आहे. काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ही कंडिशन तुम्ही आता डोळ्यानं पाहता. या झाडांवरती कितीतरी खर्च नगरपालिकेने केला असेल. काल तुझा व्हिडिओ आम्ही बघितला आणि आम्हाला खरंच अत्यंत वेदना झाल्या. ज्याच्या नावानं हे राज्य चालत आहे, त्याच्या भरोशावर आज आपण इथे जिवंत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची जर ही अवस्था असेल तर बाकीचा तर विषयच नाही. शहरात तर तुम्ही पाहतच आहे, शहरातले खड्डे असेल, कचरा असेल, आणि नगरपालिका प्रशासन सध्या कचऱ्याच्या टेंडरमध्ये गुंग आहे. याच्याकडे लक्ष देणं शक्यच नाही. पण ज्या पद्धतीनं हे आता हे जे झाड आहे, या झाडाची किंमत विचारा तुम्ही नगरपालिकेला. जेव्हा झाडं लावले तेव्हा साधारणतः किती खर्च आला असेल या झाड लावायला, आणि आज या झाडाची पोझिशन काय आहे? जर समजा तुम्ही हा आमच्या जनतेचा पैसा जर समजा तुम्ही असा खात असाल, तुम्हाला काय म्हणायचं आहे? बबलू भाऊ, पण ज्या पद्धतीनं काँग्रेसनी रूट लेवलवरती काम करायला पाहिजे, शहरातील लोकांच्या समस्याच्या अनुषंगाने, ते करताना दिसत नाही. नेमकं काय कारण? नाही, असं नाही आहे. ते आता आम्ही करू. आता पण आता नवीनच नगरपालिका झाली, नवीन प्रत्यक्ष प्रभागात नगरसेवक निवडून आले, बरोबर, त्यांनाच संधी द्यायला लागेल ना. ते काम करतील. त्यांनी नाही काम केले तर मग आम्ही करू ना. म्हणजे नगरपालिका कशासाठी आहे? या गावाचं संपूर्ण जे नियोजन आहे, कचरा असेल, गटर असतील, पाणी असेल, हे काम त्यांचं आहे ना पहिले. ते जेव्हा नाही करतील तेव्हा आम्ही प्रयत्न करू. साधारणतः या कुंडीची किंमत काय असेल? मला असं वाटतं ही कुंडी किमान 2-3 हजार रुपये असेल. त्या झाडाची किंमत 1000-1200 असेल. मग आज तुम्ही ह्या सगळ्या कुंड्या आणि सगळ्या कुंड्यातले झाडं तुम्ही शूट करा, एकही झाड तुम्हाला जगलेलं दिसत नाही. आता महाराजा समोरचा हा पथ आहे, या पथाची पोझिशन पहा कशी आहे. त्यातलं एक झाड तरी बघा आहे का? एक झाड तरी बघा, एकही जिवंत नाही. हे जंगल झालं, आम्ही काढले पूर्ण वेळ आहे. हा मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्ता बंद आहे ना. आणि बरं, हेच आता सर्वात नुसतं छत्रपती शिवाजी महाराज नाही तर संपूर्ण महापुरुष बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, अहिल्याबाई असतील, या यवतमाळ ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत, त्यांच्या प्रतिमा आहे, त्या ठिकाणी त्या सर्वांचा मान झाला पाहिजे. कारण आपण तेला मानणारे लोक हो ना. पण तेच अवहेलना होत असेल काय? शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करणार आहोत. नगरपालिकेला आमचं आव्हान आहे की त्यांनी या प्रत्येक ठिकाणी
स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी देखभाल केली पाहिजे. मी मधात बोललो या विषयी तर ते टेंडर संपलं. टेंडर संपलं तुम्हाला काढता येत नाही का? टेंडर जर संपलं तुमचं एप्रिल महिन्यात, तर एप्रिल महिन्यापासून आता जुलै संपत आहे ना. मग हे कोणाचं काम आहे? टेंडर संपणं आणि त्याच्यानंतर रिप्रोसेसिंग करणं, नवीन टेंडर काढणं, तर ते काढता येत नाही का? बरोबर. जर समजा तुम्ही कचऱ्याच्या टेंडरला जर देऊ शकता मुदतवाढ 2-2, 3-3 वर्ष, तर या एक टेंडरला द्या ना मुदतवाढ. आणि काम होते की नाही ते पहा ना. हे जंगल झालाय ना तुमचे टेंडर का नुसते नावावर. नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा गाळाचे, टेंडरचे, स्वच्छतेचे पैसे खाल्ले जातात. खरं आहे का? काय वाटतंय? परिस्थिती काय? ग्राउंड रियालिटी काय? माझी नगरसेवक नागरिकांचा जो संभ्रम आहे तर नागरिक हुशार आहे. त्यांच्या हे लक्षात येते काय होत आहे काय चालू. नागरिक काही नाकात कळून तोंडात घालणारे लोक नाही पडले. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना हे सगळं माहित आहे का काय सुरू आहे काय नाही. तर नागरिकांनी ते समजून घ्यावं. त्यांनी पण जर चांगलं काम करावं या नगरपालिकेत हिच्यापेक्षा. किती तासापासून स्वच्छता करता या ठिकाणी? आता 1 घंटा झाला आम्हाला. आपण काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी एकट्या असाल. बाकी पक्षामध्ये महिला नाही आहेत का? आहेत. खूप जणांना काय, जो झोपते त्याला कोणी उठवते, पण जो झोपेचं सोंग करते त्याला कोण उठवणार आहे? सगळ्याची तुमच्यावरती जबाबदारी आहे पक्षाची म्हणून म्हणतो. बिलकुल महाराजांच्या स्वच्छतेसाठी तुम्ही आला त्याचा आम्हाला आदरच आहे. पण ज्या पद्धतीनं महिलांनी सजग पाहायला हवं, बिलकुल पक्षाच्या बळकटीकरणासाठी, एकंदर या परिसराच्या स्वच्छतेसाठी ते दिसत नाही. काय नाही, महिला थोड्याशा या बाबतीत मागेच झालेल्या आहे. महिलांना जनजागृत करायचं काम मी करत आहे. ज्यांना वाटण त्यांना फोन केला या वगैरे, पण नाही येत. पण मी प्रत्येक वेळेस हजर राहणार आहे. आणि मी जे हे आज पाहत आहे दुर्दशा, हे खरोखर याला नगर परिषदच जिम्मेदार आहे. आणि एवढं आपण म्हणतो महान आपले शिवाजी महाराजांच्याकडे शिवतीर्थाच्या जागी जर हे आपल्याला असंच दिसत आहे, तर मग खरंच तुम्ही विचार करा यवतमाळची काय दुर्दशा असेल. बरोबर. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बिसनकर आहेत. काय सांगाल? महापुरुषाच्या नावानं ही महापालिका नुसतं राजकारण करू पाहत आहे, राजकीय पोरी बाजू करत आहे. पण त्यांचे जे काही महापुरुषाचे पुतळे आहे, त्याचं जे स्वच्छता आहे, त्या स्वच्छतेवर प्रत्येक यवतमाळ शहरामध्ये जेवढे महापुरुष आहे तिथं सपशेल दुर्लक्ष आहे. आता एवढं मोठं तण आहे, गवत वाढलं, परंतु कोणत्या प्रकारचं याचं दुर्लक्ष नाही. याचं सर्वस्वी जबाबदार महापालिका आहे. नंदुभाऊ, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तुम्ही होता. तुमचा या सेक्टरमधला अनुभव दांडगा. सध्याची नगरपालिकेची पोझिशन पाहता अत्यंत शहराची दयनीय अवस्था झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? घोटाळेबाज नगरपालिकेचं सर्वत्र काम चालू आहे. बरोबर आहे. आणि फक्त इथे ठेकेदाराची बिलं काढणं चालू आहे. काम मात्र शून्य आहे. इथे एवढं गवत वाढलं म्हणजे मेंटेनन्सचा तर पैसा इथे निघत आहे दर महिन्याला, परंतु इथे काम पूर्ण शून्य मात्र आहे. परंतु हे नगर परिषदेने इथे तात्काळ लक्ष देऊन याचं सौंदर्यीकरण करण्यात यावं. मुळात कसं आहे, इथं जे मेंटेन होत होतं हे मेंटेन नगरपालिका करत नव्हती, ठेक्यात नगरपालिकेची होती. काही गाईला चारा देणार लोक आहे, हे गवत मोठं झालं की स्वतः कापून म्हणजे फार नाही जेव्हा नाट्यगुरु सुरुवात झालं ना तेव्हापासून इथचा मी चारा नेतो. जनावर आले आणि जनावर मी आणून टाकत होतो. पण आता हे झाडं धुळं मोर्चे बा म्हणून मी आणू शकत नाही. पैसे देता का तुम्हाला? पैसे देते काय? नाही पैसे नाही घेतले. चारा हे यायच्या चाऱ्याच्या माध्यमातून. मित्रांनो, ही सध्याची शिवतीर्थ स्मारक परिसराची अवस्था आहे. हे चारा नेते म्हणून बरेचदा साफ दिसते. होती तुम्ही चारा नेता म्हणून साथ दिसते. चारा मी नेतो, रोज नेतो चारा कापून. हे माझे लहान नातू येते माझ्यासोबत. एवढा जे सरप आहे मी कर्मचारी नाही आहो, मी गाडी लोहार आहो, राजपूत आहो. मी स्वतः इळे बनवतो आणि स्वतः माझ्या जनावरांनी मी चारा नेतो. इथून बी नेतो, त्या कब्रस्तान मधून बी नेतो. म्हणजे हे साफ होते. एक मिनिट दादा, इकडे ही सध्याची आता कंडिशन आहे, आपण पाहू शकता. आणि शेतकरी चळवळीच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट काय असतो, ताकद काय असते, ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सगळ्या महिला नगर परिषद यवतमाळ यांच्या माध्यमातून सध्या काम करतात. आणि ही स्वच्छतेची मोहीम आता यांनी सुरू केलेली आहे. या ठिकाणी एक ताई आहे, जवळपास एकूण 4 महिला आहेत. त्या साईडनं सुद्धा काही नागरिक आहेत, ते काम करतायत.
मी काँग्रेसवरती पण काल टीका केली होती, यवतमाळ नगरपालिकेवरती पण टीका केली होती, सत्ताधारी पक्षावरती टीका केली होती, विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटावरती. पण आज तात्काळ व्हिडिओच्या इम्पॅक्टमुळं ही सगळी लोक मैदानात उतरलेली आहेत. याचा मला आनंद आहे. आज मी खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू शकतो. आंदोलनात महाराजांचं नाव घेऊ शकतो. स्वच्छता चालू आहे, महाराजांचं स्मारक दाखवा. ही ताकद असते विचारांची, ही ताकद असते प्रामाणिकतेची. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.